दोडामार्ग तालुक्यात तब्बल 11 वर्षांनंतर झालेली आमसभा गोंधळ, धक्काबुक्की आणि आरोप प्रत्यारोपांमुळे चांगलीच गाजली। जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होऊन विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा असताना सभेत वेगळंच चित्र पाहायला मिळालं। आमदार दीपक केसरकर यांनी आमसभा ही आमदारांची नसून जनतेच्या विकास कामांसाठीचे व्यासपीठ असल्याचं सांगितलं। एका युवकाने वारंवार उठून बोलण्याचा प्रयत्न केल्याने सभेच्या कामकाजात अडथळा निर्माण झाला आणि त्यातून कार्यकर्ते संतप्त झाल्याचे त्यांनी सांगितले। कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया योग्य नव्हती असे मान्य करत केसरकरांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली। मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रविकिरण गवस यांनी आपल्याला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केला। तसेच राजू निंबाळकर यांच्यावर कथित अवैध धंद्यांना संरक्षण दिल्याचा आरोप केला। हे आरोप केसरकरांनी फेटाळून लावत निंबाळकरांचे कोणतेही अवैध धंदे नसल्याचे सांगितले। विरोधकांनी घटनेचा निषेध केला। त्यामुळे 11 वर्षांनंतरची आमसभा जनतेच्या प्रश्नांचे व्यासपीठ ठरली की राजकीय संघर्षाचा आखाडा हा प्रश्न आता उपस्थित होत आहे। जवळपास दोडामार्ग तालुक्यामध्ये 11 वर्षानंतर माननीय दीपक केसरकर साहेबांनी आमसभा घेतली होती। पण आमसभेचं नियोजन फक्त नियोजन व्यवस्थित होतं, पण काही प्रश्न उपस्थित करत असताना त्यांच्यानी सांभाळलेले म्हणा किंवा इथं दहशत निर्माण करणारे म्हणा की दोडामार्ग तालुक्याला उद्ध्वस्त करणारे काही मंडळी त्यांनी सांभाळलेली आहे हे त्यांनी स्पष्टपणे दाखवून दिलेलं आहे। या सभेमध्ये स्पष्ट मी एकच प्रश्न विचारला होता की जो त्यांनी जिल्हा पंचायत समितीचं पत्र काढलेलं आहे, लेटर पॅडवर BDOंची सही आहे आणि BDOंना माननीय जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांना बडतर्फ करण्यासाठी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले होते। तरी असताना ही त्यांच्या सहीने आमसभा कशी होती हा प्रश्न एकच विचारला। त्या प्रश्नावर ते तुटून पडलेत आणि अंगावर माझे आलेले आहेत। ह्यात सर्वात कटकारस्थान करणारे राजू निंबाळकर यांचा हात आहे। राजू निंबाळकरनेच कुठेतरी प्लॅन आखला असेल की ह्यांना कुठेतरी शांत करण्याचा विचार केला असेल, कारण राजू निंबाळकरचे जे काही अवैध धंदे आहेत किंवा त्यांचं जे काय लपाछुपीचं कारस्थान आहेत किंवा त्यांना जे सांभाळणारे अधिकारी आहेत त्यांना कुठंतरी सांभाळण्यासाठी त्यांच्यानी हात त्या ठिकाणी मोडीत करण्यासाठी सभेचा मला दाबण्याचा प्रयत्न केला आहे असं मला कुठेतरी वाटतं। तर मुळात ही आमसभा ही मुळातच एक डेव्हलपमेंट वर्कसाठी असलेलं हे एक व्यासपीठ आहे। जो मुलगा आलेला होता या सभेला, मला काही त्याचं नाव माहिती नाही, तो मुळात पुण्याला असतो आणि तो पहिल्यांदाच सभेला आला होता। त्याच्यामुळे मी अध्यक्ष म्हणून 4-5 वेळा त्याला सांगितलं की तू खाली बस। तो न ऐकताच तो सारखा उभा राहत होता आणि त्याच्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले आणि थोडासा गोंधळ निर्माण झाला। परंतु शेवटी आम्ही 4 वेळेला 2 वेळेला मंत्री होतो, 4 वेळेला आमदार आहे। मी असं कधीच बघितलं नाही की अध्यक्ष सभेचे जे सांगतात ते या सूचनांचं पालन केलं जातं। हा मुलगा नवीन आलेला होता, तो बाहेरगावून आलेला होता, त्याच्यामुळे त्याला हे प्रोटोकॉल्स माहिती नव्हते। त्याच्यामुळे तो सातत्याने उठून बोलण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच्यामुळे सभेचं कामकाज सुरू होऊ शकत नव्हतं। एवढ्या वर्षानंतर सभा झाल्यानंतर लोकांची इच्छा होती की कामकाज सभेचं सुरू व्हावं आणि त्याच्यामध्ये तो अडथळे निर्माण करत असल्यामुळे लोक संतप्त झाले। त्याच्यातून हा प्रकार घडला। तरी पण आपण बघितलं की स्टेजवरून सुद्धा मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त केली, म्हणजे कुणाला असं मन दुखावलं। शेवटी 5-6 तास अतिशय खेळीमेळीने सगळं वातावरण मध्ये ही सभा पार पडली। त्याच्यानंतर जर कोणी मुलाखत देत असेल तर ते चुकीचं आहे आणि त्याला मारहाण बिलकुल झालेली नाही। एक चुकीचं काहीतरी मुद्दाम पसरवण्याचा प्रयत्न करतात, हे बदनामी करण्याचं षडयंत्र आहे आणि कदाचित त्यांना हे षडयंत्र करायचं म्हणूनच तो मुलगा त्या सभेमध्ये गडबड करत असेल म्हणून सांगावं। कारण एवढ्या खेळीमेळीत वातावरणात सभा संपल्यानंतर पुन्हा येऊन अशा तऱ्हेची मुलाखत देणं म्हणजे त्याला संधी देणं चुकीचं होतं। त्याच वेळेला त्याला बाहेर काढलं तर त्याला संधीच मिळाली। की या दोडामार्ग तालुक्याची अनेक वर्ष हेच विरोधक तिकडे जाऊन सांगत होते की आमसभा लागत नाही। आमसभा ही पंचायत समिती एक लक्षात घ्या मार्चमध्ये बसली। पहिली मीटिंग आमची झाली कधी? एप्रिलमध्ये झाली। एप्रिल, मे, जून, जुलै 3च महिने आम्हाला आले। 3 महिन्यात आम्ही काय केली? पहिली आधी आमसभा घेतली, होय की नाही? लोकांच्या प्रश्नासाठी पहिली आमसभा घेतली, जी कोणी घेतली नव्हती। आमदार महोदयांनी सुद्धा सांगितलं त्याच्या पलीकडे घेतली नाही, ती आम्ही आमसभा घेतली। त्याच्यापूर्वी पंचायत समिती बसल्यानंतर आम्ही गावोगावी जाऊन सभापती आपल्या दारी कार्यक्रम लावला। लोकांच्या प्रश्नासाठी सर्व पंचायत समिती सदस्य सभापती असतील आम्ही या ठिकाणी झटतो आहे। हे कशासाठी? की लोकांचे प्रश्न आले पाहिजेत। ठीक आहे, सगळे प्रश्नांचे काही उत्तर मिळणार नाही, परंतु ते प्रश्न सुटले पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही ही पंचायत समितीची आमसभा लावली। यासाठी जवळजवळ 15 दिवस आम्ही या ठिकाणी सर्व तयारी केली आणि यापूर्वीसुद्धा जे प्रश्न येऊ शकतात त्या प्रश्नावर चर्चा करून अनेक लोकांचं समाधान करण्याचं काम
आमसभा पूर्ण आम्ही या ठिकाणी आमच्या लेवलवर केलं. आज जो घटना घडली त्या विषय असा आहे की जो माणूस या ठिकाणी विषय उपस्थित करत होता तो सुद्धा विषय चुकीचा होता आणि त्या विषयाचं 2 वेळा त्याला मार्गदर्शन आम्ही केलेलं आहे. या आमसभेमध्ये जो आज प्रकार घडलेला आहे, आमचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी सन्माननीय रविकिरण कवास यांच्यावर तेथील त्यांच्या कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांच्या कार्यकर्त्यांनी तिथे येऊन त्यांना हातकाईचा प्रकरण शिंदे गट कार्यकर्त्यांनी या ठिकाणी म्हणजे धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. ही बाब अत्यंत निंदनीय आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं विचार मांडण्याची या ठिकाणी स्वतंत्रता आहे आणि या स्वतंत्रतेचा भंग करण्याचं काम या शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. आमदार साहेबांनी अत्यंत चांगल्या प्रकारे ही आमसभा हाताळलेली होती. अत्यंत चांगल्या प्रकारे सर्व विषयांना समर्पक अशी उत्तरं दिली आणि असं असूनही आमदार साहेबांना पण दुःख झालं. असा प्रकरण घडल्यानंतर आमदार साहेबांनी त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली. परंतु या ठिकाणी जो हा प्रकार घडलेला आहे तर आम्ही सर्व विरोधी पक्षांचे पदाधिकारी, मग या ठिकाणी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गटाचे, मनसे हे सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी त्याचा निषेध केलेला आहे. यापुढेही आमदार साहेबांनी अशा कार्यकर्त्यांना आवर घातला पाहिजे. सत्ता आज आहे, उद्या सत्ता असेल याची गॅरंटी नाही. त्यामुळे सत्तेचा माज हा होता कामा नये. त्यामुळे आज हा जो प्रकार घडलेला आहे अत्यंत निंदनीय आणि चुकीच्या पद्धतीने घडलेला प्रकार, त्याचा आम्ही निषेध करतो.